जो ड्रीम था, क्योंकि अभी तक आपको पता है किसी ने भी ऑल ओवर इंडिया या ये ऐसा अटेम्प्ट नहीं किया कि 1 महीने के अंदर ही 9 चैनल क्रॉसिंग के लिए, और 8 मेरे सक्सेसफुल हो चुके हैं और उनकी ब्लेसिंग से मेरा ये भी इवेंट सक्सेसफुल हो जाएगा। हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल का आज काय आहे या व्लॉगमध्ये. आज एक स्विमिंग इव्हेंट आपण कवर करणार आहोत. म्हणजे आपला 3rd इव्हेंट आहे हो. तर इव्हेंटसाठी आलो आहोत आणि आपण आहोत आता धरमतल जेट्टीजवळ आणि JSW कंपनीच्या बाजूला. इव्हेंट सुरू झालेला आहे आणि मगाशी व्लॉग सुरू नाही केला कारण का घाई होती. आम्ही करंजावरून थोडा लेट झाला, उशीर झाला, त्यामुळे आमची घाई होती. आणि आता मुकुल दादा ज्याचा आज इव्हेंटसाठी आलो आहे, तो आज धरमतल जेट्टी टू गेटवे 36 किलोमीटरचा प्रवास आज पूर्ण करणार आहे. तर त्यालाच शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्व त्याच्या सर्व मेमरीज कवर करण्यासाठी आज मी इकडे आलो आहे. तो 1 महिना कंटिन्यू त्याचे इव्हेंट्स चालू आहेत. 1 फेब्रुवारीपासून त्याचे सर्व इव्हेंट्स चालू आहेत. त्या सर्व इव्हेंट्सबद्दलची माहिती आपण संतोष दादाकडून घेऊ, जो नेहमी आपल्या इव्हेंट्समध्ये भेटत असतो आणि तो सोबत असो, सर्व इव्हेंट मॅनेज करतो. त्याला भेटूच आपण, त्याच्याकडून माहिती घेऊच. तर 36 किलोमीटरचा प्रवास, सागरी प्रवास आज तो पूर्ण करणार आहे. मुकुल दादा एक हरियाणाचा मुलगा आहे. त्याचं स्वप्न घेऊन तो इकडे आला होता 9 इव्हेंट्स कंप्लीट करायचा. आज त्याचा शेवटचा इव्हेंट्स आहे आणि तोच इव्हेंट कवर करण्यासाठी राज करंजाचा राजदीप घरत इकडे आलेला आहे. तो सर्व तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला आपल्याकडून शुभेच्छा. त्याचा हा सक्सेसफुल इव्हेंट आणि त्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे. तर चला व्लॉग सुरू करूया. आपल्या समोर आता संतोष दादा आहे. जय शिवराय दादा. जय शिवराय. मुकुल दादांनी 1 महिन्यात केलेले जे इव्हेंट आहेत आपल्याला 8 इव्हेंट्स, त्याबद्दल थोडी माहिती दे मला. त्यांनी हा इव्हेंट ह्या सिंगल मंथमध्ये म्हणजे 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान करायचं ठरवलं होतं. तर 1 फेब्रुवारीपासून जे स्टार्ट झालेलं आहे एलिफंटा टू कासा आयलंड, नंतर केलं गेटवे ऑफ इंडिया टू मोरा पोर्ट, अटल सेतू ते उरण नागाव बीच, कासा आइलँड टू गेटवे ऑफ इंडिया, कासा आइलँड टू कान्होजी आंग्रे आयलँड, मोरा पोर्ट टू मांडवा बीच टू गेटवे ऑफ इंडिया. आणि हा त्याचा शेवटचा इव्हेंट आहे, धरमतल टू गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटर. आणि सर्वात लांबचा प्रवास हाच आहे, सागरी प्रवास. हो. 36 किलोमीटर. हो. स्विमिंगबद्दल काय सांगशील? स्विमिंग म्हणजे त्याचा एक माइंडसेट आहे की एवढे तास मारायचं म्हटलं तर तो तेवढ्या तास मारत राहतो तो. आणि कोणतंच म्हणजे हे नाही की स्ट्रोक चेंज केला आहे की कुठला आर्ग्युमेंट की कितना बाकी आहे की कुठून किती राहिलं आहे, असं कधीच प्रश्न विचारत नाही. एकदा स्टार्ट घेतलं की तो एंडिंगपर्यंत, तो पूर्ण हा इव्हेंट होईपर्यंत कंटिन्यू करत राहतो. ओके दादा, धन्यवाद. जय शिवराय दादा. जय शिवराय. रेडी होतोय, थोडासा लेट झाला आहे, थोडी घाई है आपल्याला. हेलो, फिलहाल आपके माइंड में क्या चल रहा है? कुछ नहीं जी, आज चंद्रशेखर आज़ाद जी का मरण दिवस है और बस जीवन में मैंने एक ही चीज़ सीखी है कि इस जीवन में कुछ भी ऐसा कर पाया जिनसे उन्हें फ़ख्र हो तो मेरे को काफ़ी अच्छा लगेगा. और आज की डेट इसीलिए चूज़ की गई है. आज काफ़ी अंधेरी रात है, पर सच में अगर यहाँ से कामयाबी मिली तो मेरे पास एक तोहफा होगा उनके लिए उस स्वर्ग से, जहाँ से मुझे देख रहे होंगे, कि शायद उनके चाहने वाले काफ़ी किसी भी हद तक जा सकते हैं अपने देश की भलाई के लिए. और मुझे अपने बारे में बताओ थोड़ा. जी मैं मतलब आपका हरियाणा से मुंबई तक का सफ़र बताओ. जी मैं बड़ा थाना गांव से हूँ, खरखुदा के पास ही है. और जी इसके पीछे सबसे बस जो एक मुख्य बंदा जो मैं इस सफ़र तक पहुँच पाया हूँ, वो जी एक तो मेरे चाचा जी है जिनका नाम अशोक और एक मेरे दादाजी है जिनका नाम अश्वनी है. जी उनकी बदौलत मैं यहाँ तक पहुँच पाया, वरना सपने तो सब देखते हैं पर साकार करने की हिम्मत या वो जज्बा या कुछ भी रिसोर्सेज जुटा नहीं पाते. और शायद मैं भी वैसे ही, मेरा एक जो ड्रीम था, क्योंकि अभी तक आपको पता है किसी ने भी ऑल ओवर इंडिया या ये ऐसा अटेम्प्ट नहीं किया कि 1 महीने के अंदर ही 9 चैनल क्रॉसिंग के लिए, और 8 मेरे सक्सेसफुल हो चुके हैं और उनकी ब्लेसिंग से मेरा ये भी इवेंट सक्सेसफुल हो जाएगा. ये लास्ट वाला है आपका? हाँ जी, ये लास्ट वाला इवेंट है. स्विमिंग की हॉबी थी आपकी या नहीं? जी हमारे कोच थे, कोच साहब थे रमेश डबाज, वो कुत्ते की तरह पीटते थे. हाँ. और वो बस सिखाते थे, बस उनका डंडा था. हाँ. वो जादू की छड़ी थी, बस एक वो जैसे ज़्यादा खिलाते पिलाते थे और पीटते थे, तो शायद हम वो डंडे सहन कर गए तो आज
इस लायक बन चुके हैं कि शायद जो सपने सोच रहे हैं उनको साकार करने की हिम्मत हमारे अंदर थोड़ी सी बची है, पर वो अभी स्वर्गवास हो चुका है उनका। पर उनकी दुआ, उनका आशीर्वाद हमेशा मेरे साथ है, पानी के अंदर भी और धरती पे भी, तब भी मैं जो भी अपने कार्य करता हूँ। हमारा जो स्कूल था दरअसल वो गेटवे इंटरनेशनल स्कूल था, उसमें जो कोच साहब थे ना, वो उनका सपना था कि ये बच्चे गाँव से देहात से आते हैं, बढ़िया घी दूध पानी इनकी डाइट रहती है, तो एक अच्छे स्विमर के लिए, अच्छे किसी भी एथलीट के लिए एक डाइट ही बहुत कुछ मायने रखती है। तो बस उनको ये था क्या, बस वो एक हीरे की तलाश में थे, ढूंढा उन्होंने, घीसा उन्होंने, चमकाया उन्होंने। मैं तो बस आज जो उन्होंने पेड़ बोया था एक मेरे को उस मुकाम तक जहाँ तक भी मैं हूँ, बस उसके फल खा रहा हूँ, सारी मैंने जीव नहीं की है और किसी की नहीं जी। और वो हीरा मेरे सामने अभी ना जी, वो तो कोच साहब की चरणों में हमेशा कहने की बात है, पर सब कुछ जीवनी की देन है। वरना सपने तो जी हमारे उधर तो कोई हरियाणा से आपने देखा होगा, कोई किसी ने भी इंडिया में किसी ने भी चैनल किया हो, मैंने एलिफेंटा से गेटवे जो 21 नवंबर 2024 को चैनल किया, वो भी मैं पहला ही बंदा था हरियाणा से जिसने ये एक माइलस्टोन अचीव किया। ओके, थँक्यू व्हेरी मच। पहिले सागराचा मानपान करत आहेत, सर्व तयारी झालेली आहे। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आज दिनांक 27/2/2025 रोजी मुकुल दहिया ह्याचा हा 9वा इव्हेंट, हा शेवटचा इव्हेंट आहे धरमताल टू गेटवे ऑफ इंडिया। हे 36 किलोमीटरचा सागरी अंतर तो पार करण्याचा, लवकरात लवकर पार करण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्याकडे तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक आलेले आहेत, हिरेन सर आणि त्याचे आई, त्याचा भाऊ, हे सर्व आलेले आहेत त्याला आशीर्वाद देण्यासाठी, आणि आपण सर्व मिळून त्याला आशीर्वाद देऊन हा कार्यक्रम लवकरात लवकर चालू करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओके, रेडी? आपल्या समोर आता या इव्हेंटसाठी आलेले निरीक्षक सर आहेत। सर, आपलं नाव काय? हिरेन नागपूर। तर दादानी हा इव्हेंट किती वाजता सुरू केला होता? मुकुल दहियानी हा इव्हेंट 27/2/2025ला रात्री 11:28 सुरू केला आहे आणि ते उद्या 28 तारखेला संपवणार आहे। त्याचा वेळ आपण ते संपल्यावर डिक्लेअर करूया। ओके सर, थँक्यू सर। JFWच्या बाजूने प्रवास सुरू आहे आपला, आणि एवढा बेकार वास येते ना इथं, बेकार हिशोबाच्या बाहेर डोका दुखायला लागला, इतका बेकार वास येते ना। वास एकदम बेकार येते ना, एकदम बेकार वास येते। साडे 11 वाजता मुकुलदादा पाण्यामध्ये उतरला होता, इव्हेंट सुरू केला होता, आणि आज 12:30 वाजलेत, आणि 2 किलोमीटरचा प्रवास त्याने आतापर्यंत पूर्ण केलेला आहे या 1 तासामध्ये। सध्या आपण रेवसला आहोत आणि दादाचा प्रवास अजून सुरू आहे। 16 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे आपला रेवसपर्यंतचा, धरमताल जेट्टी टू रेवस। आणि इकडे बघा
चहा बनवण्याचं कार्य सुरू झालेलं आहे. संतोष त्यांनी स्पीड थोडी वाढवायला सांगितले. अभी और 1.5 घंटा हम लोग को और खींचना है. आपण आता पोहोचलो ना करंजा पार केल्या ना आपण. हां, करंजाच्या आपण पुढे आलो. कितीचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे? आता जवळजवळ 20 किलोमीटर पार केलेला आहे. 20 किलोमीटर पार केलेला आहे. तुम्ही करंजा का रेवस जो आहे तो हा हाफ डिस्टन्स धरमतर गेटवे. करंजा हाफ डिस्टन्स आहे. हो. आणि आता तू स्पीड वाढवायला सांगितलीस थोडी. हो. ती का सांगितलीस वाढवायला? कारण 1.5 तासात आपण कुलाबाच्या ज्या डिस्टन्सपर्यंत जायला पाहिजे हां. आपण, तेव्हा त्या फ्लोचा आपल्याला ॲडव्हान्टेज मिळू शकतो हाय टाईड. बरोबर. त्याच्यासाठी त्याला सांगितलं की कमीत कमी 8 ते 9 किलोमीटर तुला 1.5 तासामध्ये क्रॉस करायचं. ओके. नाही तर परत हाय टाईड सुरू झाली तर प्रॉब्लेम होईल. हां. हा आपला द्रोणागिरी पर्वत, त्याच्या शेजारूनच चाललो आपण. आणि त्याचा भाऊ त्याला सपोर्ट करताना साडे 11ला प्रवास सुरू केला होता आपण आणि आता सकाळचे 6:30 वाजलेत. एकूण 7 तास दादा पाण्यामध्ये आहे आणि 29 किलोमीटर 28-29 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे. आता जास्त पल्ला नाही आहे आपला, जवळच आहे. आणि मला वाटतं हाय टाईड आता सुरू झाले. थोडाच प्रवास राहिलेला आहे आपला. उजळलाय पण बघा. पावणे 9 तास दादा पाण्यामध्ये आहे आणि आता बघा पाण्याचं प्रेशर वाढलेलं आहे बघा. आता स्पीड थोडी कमी होईल तरी संतोष दादा त्याला लवकरात लवकर खेचण्यासाठी सांगते. पाण्याला प्रेशर वाढलंय जाम. जरा फुल कर. अरे 10 मिनिट फुल कर. 10 मिनिट फुल कर. फुल. 9 वाजलेत आणि आपण थोड्याच मिनिटामध्ये मुंबईला पोहोचणार आहोत. गेटवेजवळ पोहोचणार आहोत. दादा किती किलोमीटरचा प्रवास राहिला आपल्याला? एक सँक्रॉकपासून हा जो गेटवे ऑफ इंडियाचा हा डिस्टन्स जो आहे तो 5 किलोमीटरचा आहे. 5 किलोमीटरचा आहे. हां, तर आपला त्याच्यातलं 1 किलोमीटर ऑलरेडी आपण क्रॉस करून आलेलो. 4 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आता आपण. थोड्या मिनिटापूर्वी आपण जो 1-1.5 तास प्रवास करतोय, जो स्ट्रगल आपण बघितला त्याविषयी मला सांग. कसं आहे की तुम्ही जर वेळेत हायटाईडच्या फ्लोचा ॲडव्हान्टेज नाही घेतलात तर तुम्हाला तो येणारा जो करंट असेल त्याला क्रॉस करून येताना तुम्हाला 15 मिनटाची स्विमिंग असेल ती 2, 3, 4 तासावर जाते. तर ते आता आपण पाहिलंच की 5 ते 10 मिनटाची स्विमिंग होती सँक्रॉकच्या आतमध्ये येण्यापर्यंत.
ती 1.5-2 तास आपण एका जागेवरती स्विमिंग करत होतो. आणि मी काय बोलतोय, जो आपण काल अर्धा तास आपण लेट झालो करंजा जेटीवरून, तिथं फरक पडला का? तुला काय वाटतंय? फरक म्हणजे कसं आहे की जो जाण्याचा पण जो डिस्टन्स आहे तो पण तिकडे खूप आहे. बोटीचा जो प्रवास आहे तो पण आहे. मग तो फरक पडला आपल्याला. हो हो. जर आपण तिथं अर्धा तास लवकर पोहोचलो तर अर्धा तास उडी आपण लवकर मारली असती आणि मग इथनं तर आपण सहज थोडा पार झालो. नक्कीच नक्कीच. तू त्याला कंटिन्यू फास्ट स्विमिंग करायला सांगत होतास अर्धा एक तास. तिथं जर आपण फसलो असतो तर काय झालं असतं? तर आपल्याला हायटाईडच्या फ्लोनुसार आपण एलिफंटा साईड जावं लागलं असतं आणि जिथपर्यंत पूर्ण लो टाईड होत नाही तिथपर्यंत आपल्याला त्या फ्लोमध्ये स्विमिंग करावे लागले असते. आणि जेव्हा लो टाईड झालं असतं मग पुन्हा आपल्याला नेव्हीच्या मिडल ग्राउंडला टर्न करून मग आपण गेटवेला गेलो असतो. म्हणजे हा प्रवास 20-25 मिनिटाचा जो फास्ट आतमध्ये आलो असतो आपण जर वेळे, तर जसं आपण आता आलोय 15-20 मिनिटांमध्ये आपण फास्ट स्विमिंग करून. हो. तर हा जो प्रवास आहे तो 6 ते 7 तास एक्स्ट्रा झाला असता. अरे बाबा, जाम स्ट्रगल, म्हणजे तो विषयच नव्हता ना. मग हा ॲक्च्युली हा ॲडव्हेंचर गेम आहे. तुम्ही जर या गेममध्ये फ्लोचे ॲडव्हान्टेज नाही घेतले, जर स्विमर आणि त्या म्हणजे पायलट जो सांगतो, त्याचा कोच जो सांगतो त्यानुसार त्यांनी जर स्विमिंग किंवा त्या टेक्निकनी काही केलं नाही तर मग तो कधीच त्या फ्लोचा ॲडव्हान्टेज घेऊ शकणार नाही. बरोबर. आणि तो इव्हेंट सक्सेसफुल नाही होऊ शकत. ठीक आहे दादा, धन्यवाद. आणि तू सपोर्ट मस्त करतोस, मी बघतोय ना आता. मागची 1-2 तास उभा राहून तू सर्व त्याला गाईड करतोस, काय करतो. मस्त वाटलं. मस्त. धन्यवाद दादा, धन्यवाद. थँक्यू. मुकुल दादाचा छोटा भाऊ ना? जी, छोटा भाऊ आपल्या समोर आहे. कैसा लग रहा है? अभी थोड़ी देर में हम गेट पे पहुंचने वाले हैं. कल रात से आप सोए नहीं हो और उसका चीयरअप कर रहे हो. सर कुछ नहीं, मतलब मोटिवेशन एक चाहिए होता है कि अगर भाई के साथ हैं तो हमेशा उसका ध्यान रखें. जैसे फूड सप्लीमेंट्स कुछ भी चाहिए होता है एनर्जी के लिए कंटिन्यूस, तो वो प्रोवाइड करना और वीडियोस बनाना एक मेमोरीज के उस पर भी और एक मोटिवेशन के उस पर भी, जो इससे आगे फ्यूचर के लिए अपने ओशन 7 चैलेंज के लिए भी थोड़ा हेल्प करेगा. और सर मतलब एक नज़र रखने के लिए कि एक अजहर भाई है तो ये भी होता है कि भाई हाँ थोड़ा प्यार भी है, क्या पता लहर ऊपर नीचे हो जाए. और सर जैसे कई बार कि जैसे अभी हाई टाइड्स आ गई थी, तो स्टार्टिंग हमने लो टाइड में किया था, तो फिर लो टाइड से हाई टाइड के लिए थोड़ा खिंचवाना ही पड़ता है. बराबर है. थोड़ा मोटिवेशन भी देना पड़ता है, पुल करवाना पड़ता है कि चल इतना रह गया. और सर विजिबिलिटी के लिए कभी बार लाइट भी दिखानी पड़ती है. तो हर एक चीज़ एक मैंडेटरी है, मतलब एक फैमिली मेंबर के तौर पे, एक भाई के तौर पे, हर एक चीज़ के तौर पे, एक असिस्टेंट ही कह लो, आप कुछ भी कह लो. तो सर वैसे बहुत हेल्पफुल है और करना चाहिए और ज़रूरी भी है. अभी पूरा जर्नी ख़त्म होने वाला है. अब 8 इवेंट उसके साथ और ये लास्ट वाला जर्नी था, मतलब लास्ट वाला इवेंट था. तो अभी कैसा लग रहा है आपको? कुछ नहीं सर, जो आप ड्रीम लेके आए थे यहाँ पे, तो कैसा लग रहा है अभी? सर जैसे हमने अभी पिछले साल नवंबर में किया था एलिफेंटा की गेटवे ऑफ इंडिया, तो तब हमने सोचा था कि अगर हमने ये किया अच्छी तरह से तो हम एक रिकॉर्ड बनाएंगे. एक वर्ल्ड रिकॉर्ड बनाएंगे जिसमें फर्स्ट ये होगा जिसने ये 9 इवेंट्स करे होंगे एक सिंगल मंथ में. तो सर सिंगल मंथ में करने के बाद तो हमें सर मतलब बहुत प्राउड फील होगा और एक एनर्जेटिक और एक जैसे सर एक अपने हमारे यहाँ पे हरियाणा में इतना थोड़ा वो अवेयरनेस नहीं है कि एडवेंचर स्पोर्ट्स ओशन स्विमिंग की नाम की भी कोई चीज़ होती है, तो उससे थोड़ा क्रेज़ करवाएंगे, बढ़िया क्रेज़ होगा उसका. और सर ऐसे ऐसे करके एक बढ़िया इससे आगे फ्यूचर के लिए से मैंने पहले बताया मोटिवेशन मिलेगा अपने ओशन 7 के लिए. तो सर मतलब जो हमने सोच के आए थे वो सब पूरा हुआ अच्छी तरह से, इसकी मेहनत से और प्रैक्टिस से और डाइट से और हर एक चीज़ एक लिटिल से लिटिल चीज़ भी बहुत इफेक्ट डालती है. और आप सबके आशीर्वाद से, आपके सारे सपोर्ट से. ज़्यादा तो सर इसकी मेहनत है, बाकी सर बड़ों के आशीर्वाद से. और हमारे गांव से भी सर सारे गांव वाले भी पूरे लगे रहते हैं मेहनत से, देखने के लिए लाइव चलता है. तो वो उनके भी कॉल्स और मैसेजेस कि भाई लाइव नहीं आए, तो सारा गांव जैसे बूढ़े वगैरह बैठ के बैठक में देखते हैं कि भाई हाँ लड़का तैर रहा है, तो उनके आशीर्वाद से सर इसी वजह से हुआ पाया. ओके, थैंक यू. चीयर्स कर. लग रहा है चीयर्स मुंह में. बरोबर 10:20 झालेत आणि आपण पोचलो ताज हॉटेलजवळ मुंबई येथे. आणि
फायनली मुकुल दादाचा इव्हेंट पूर्ण झालेला आहे आणि फायनल टाईम थोडा पाटे येतो. फायनल टाईम किती असेल ते आपले निरीक्षक सांगतील. तोपर्यंत आपण पहिले उतरून घेऊया आणि त्याच्या सक्सेसफुल इव्हेंटला त्याला शुभेच्छा देऊया. माझी आपका नाम? पूनम. कैसा लग रहा है आप? देखो बहुत अच्छा लग रहा है. बेटे के साथ मुझे समुंदर देखने का सौभाग्य प्राप्त हुआ. जो सपना लेके आए थे आप यहाँ पे वो पूरा हो गया. पूरा हो गया. ठीक है. थोड़ी देर में अपना मुकुल भाई आने वाला है. मुकुल, मुकुल, आजा. फाइनली नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 28/2/2025 रोजी मुकुल दहिया याने अखेर जागतिक विक्रमामध्ये आपली नोंद केलेली आहे. एका महिन्यामध्ये 9 करणारा हा पहिला जलतरणपट्टू ठरलेला आहे आणि हा जो आज शेवटचा उपक्रम होता धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटर हे त्यांनी यशस्वीरित्या पार केलेलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून हिरेन सर आलेले आहेत, तर ते त्याचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज. काल रात्री 27 तारखेला 27/2/2025ला रात्री 11:24 त्यांनी धरणतर जेटीवरून उडी टाकली होती आणि आता इथपर्यंत येताना त्यांनी फिनिश केले आहे ते 10:24. मग एकूण टोटल टाईम आहे त्याचा 10 तास आणि 56 मिनिट आणि 5 सेकंदात त्यांनी हे एक कंप्लीट केलेलं आहे. तसेच आपल्याकडे ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे त्याला ट्रॉफी. जयेश पटेल. हमारे खुशी के मौके पर मानते हैं, जैसे कोई मंत्री हो या कोई जो है MLA हो, हमारा जो है ना ये खुशी के मौके पर मानते हैं. जैसे ये इसका खाऊ है ना, खाता है, ये लेकर आया है. मुकुल दादाचे पप्पा आपल्या समोर आहेत. पापा जी, आपका नाम क्या है? मेरा नाम बलराम दहिया है और डिस्ट्रिक्ट सोनीपत हरियाणा से हूँ. हाँ. और मुकुल दहिया है, ये जो मेरा बड़ा बेटा है इसकी 21 वर्ष की आयु है और इन्होंने 28 दिन के अंदर 9 इवेंट किए हैं, जो कि ये वर्ल्ड रिकॉर्ड बना दिया है इन्होंने. हाँ. और जो है मैं इससे आज यहाँ गेट ऑफ इंडिया पर खड़ा हूँ और अपने बेटे के इवेंट पूरा करने की बहुत ही खुशी है. और इस खुशी के मौके पे मैं आप सभी देशवासियों का धन्यवाद करता हूँ कि ऐसा खिलाड़ी होनहार बच्चा सभी का हो और हर एक बच्चा छोटा बड़ा इस जो है स्विमिंग के ऊपर ध्यान दे. और मुकुल भैया जो सपना लेके हरियाणा से मुंबई तक आया था, वो आज सपना उसका पूरा हो चुका है, तो आपको कैसा लग रहा है? जो मेरे बेटे का सपना पूरा हुआ है ये वर्ल्ड रिकॉर्ड बनाने का, मैंने बहुत ही खुशी महसूस हुई है और ये अपने देशवासियों से मैं बहुत ही खुशी महसूस कर रहा हूँ, बेटे से खुशी महसूस कर रहा हूँ. मेरे को बहुत ही अच्छा लगा. थैंक यू पापा जी. छोटे भाई है आपके? हाँ, चाचा का लड़का है ये. सर जी, आपका नाम? वजीर सिंह, गांव तुरुखपुर, जिला सोनीपत, हरियाणा. क्या बोलोगे आप मुकुल भैया के? मुकुल भैया ने देश के लिए गर्व कराया है, वर्ल्ड रिकॉर्ड कर दिया. 1 महीने के अंदर 9 वो बना दिए इसने. और इससे बढ़कर हम तो परमात्मा का दुआ करें सबके बच्चे ऐसे हो स्विमिंग पूल पर ज़्यादा से ज़्यादा जोर दे.
आपके दुआ और प्यार से उसको ये सब अचीव हुआ है। तो धन्यवाद सर जी। मुकुल भाई हमारे सामने है, सक्सेसफुल 36 किलोमीटर का उन्होंने धर्मतल जेट्टी टू गेटवे ऑफ इंडिया का जो स्विमिंग इवेंट था वो आज उन्होंने पूरा किया और वर्ल्ड रिकॉर्ड भी बनाया आज 28 डेज़ में, एक महीने में 9 इवेंट्स का। तो आज मुकुल भैया कैसा लग रहा है? भाई वही मैंने आपको बताया था कि शायद ये वाली स्विम काफ़ी मुश्किल रहने वाली थी, तो मेरे 9 इवेंट में से 8 इवेंट तो 20 तारीख को ही हो गए थे। हाँ। लेकिन वो चंद्रशेखर आज़ाद जी का, उन्होंने देश के लिए अपनी जान कुर्बान की थी, क्या वो देश को एक मतलब नई प्रेरणा दे, तो बस उन्हीं का आशीर्वाद लिया था जी। ये क्या 27 तारीख थी, क्या 1% मैं ना कर पाऊँ, क्योंकि अभी तक मैंने लाइफ में इतनी बड़ी स्विमिंग नहीं करी थी। जैसे 11 घंटे अभी सर ने टाइम बताया लगातार बिगैर रुके, तो शायद ये उन्हीं का आशीर्वाद है और मेरे दादा दादी का और बड़े बूढ़ों का सबका आशीर्वाद है जी, जो ये सक्सेसफुली हो पाई। और जब आप हाई टाइड में स्विमिंग कर रहे थे तब आपका एक्सपीरियंस कैसा था, वो हाई टाइड वाला? जी पानी में आगे बढ़ रहा था, पीछे फेंक रहा था, फिर आगे बढ़ रहा था, फिर पीछे फेंक रहा था, और काफ़ी सारा नमक का पानी भी अंदर जा चुका था और सांस लेने में भी काफ़ी प्रॉब्लम हो रही थी। पर वही संघर्ष काफ़ी है और संघर्ष के बगैर ज़िंदगी का कुछ मोल नहीं है। और आगे की कुछ प्लानिंग, फ्यूचर प्लानिंग, कौन से इवेंट करने वाले, एक आइडिया? हाँ जी, अभी नेक्स्ट टारगेट सर के साथ मैं डिस्कस करूँगा। फिलहाल अभी बेसिकली कोई प्लान किया नहीं है, पर इंटरनेशनल्स के लिए ज़रूर जाएंगे। ओके, थँक यू और ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर इव्हेंट्स। थँक यू व्हेरी मच। चला पोचलो फायनली घरी आणि माझा कसा वाटला हिंदी मराठी रिमिक्स व्लॉग, पहिल्यांदा हिंदी ट्राय केली। मला अजून असं वाटतंय की मी अजून बोटीत सगळं गरगरल्यासारखं वाटतंय, कारण का बोटीतला प्रवास कमी करते माझा, जास्त करून रेवर्स टू म्हणजे थोडाच रेवर्स टू करंजाचाच प्रवास असते, आणि अचानक बसलो तर सगळं गरगरलं होते। तर योच गरगरा घेऊन मी माधवीच्या हल्दीमध्ये जाणार आहे आता। तिचा हल्दी शूट आहे, झोपलोय ना, आराम नाही बिलकुल, डायरेक्ट तिच्या हल्दीला जाणार आहे, कारण का खास आपली कलिंगडवाली ती, तिच्या हल्दीत शूट नाही केली तर मग शिवाय ऐकायला लागतील मला आयुष्यभर। तर तिचा व्लॉग टाकीनच। आणि त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे, एका महिन्यामध्ये 9 इव्हेंट्स त्यांनी कंप्लीट केले। ते सर्व इव्हेंट्स मी व्लॉगमध्ये टाकलेत, कुठं मिस केला असेल तर बॅक जाऊन बघू शकता, नाही तर परत व्लॉग बघा। आणि आजचा त्याच्या इव्हेंटबद्दल सांगतो, 10 तास 56 मिनिट आणि 6 सेकंदामध्ये, जर चुकलो असेल तर मी समोर परफेक्ट टायमिंग सांगेन। 10 तास 56 मिनिट 6 सेकंडमध्ये त्यांनी तो पूर्ण केला, धरमतल जेट्टी टू गेटवे ऑफ इंडिया। मस्त प्रवास केला, 2 तास थोडा त्रास झाला त्याला, कारण का ते भरती लागली, सर्वांना थोडाफार तरी स्ट्रगल त्रास करायला लागतेच। तर ठीक आहे, कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, काळजी घ्या।